नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू हिरवी मिरची. आज मस्त संडेचा दिवस आहे आणि आईबाबांचा बाहेर जायचा प्लॅन आहे. तर घरात कोण? मी आणि माझा भाऊच. तर मग आज आरामात उठलो सकाळी आणि काय बनवूया असा आता आम्हाला प्रश्न पडलाय. मग भावाने घेतली आघाडी आणि आता काहीतरी मी बनवतो असं तर म्हणालाय. बघूया काय बनवतोय ते. इथलंय बाजरीचं पीठ, मीठ, ओवा, थोडंसं तेल आणि पाणी घालून त्याचे कणकेसारखा गोळा तयार करून घेतलाय. त्याला मस्त मळून घ्यायचं आहे आणि त्याचे असे छोटे छोटे गोळे तयार करून घ्यायचे. बघा कसे छान क्यूट लिटिल बॉल्स दिसत आहेत. आता याला आपल्याला वाफवून घ्यायचं आहे. त्यासाठी आम्ही इथे घेतली एक जाळी. त्याला छान तेल लावून घ्यायचं आणि त्यावरती असे मस्त पटापट पटापट गोळे घालून घ्यायचे. छोटे बॉल उकळण्यासाठी आम्ही इथे पातेल्यात पाणी उकळायला ठेवतोय. आता आपले छोटे बॉल्स वाफवून होईपर्यंत आम्ही इथे काही भाज्या बारीक चिरून घेतल्यात. यामध्ये कोबी, गाजर, कांदा, लसूण, आलं, मिरची, कोथिंबीर असे ताटात रेडी करून घेतलेत. चला तर बघूया आपले बाजरीचे बॉल्स वाफून झालेत का. हा, निघतायत. भाज्या आपण जरा परतून घेऊया. यासाठी तेलामध्ये आम्ही जिरं, मोहरी, लसूण घातले. कांदा आणि मिरची घालून मस्त छान त्याला परतून घ्यायचंय. कांदा थोडासा शिजला की त्यामध्ये आलं घालायचं आणि कोबी घालायची. थोडंसं आम्हाला तेल कमी पडल्यासारखं वाटलं म्हणून आम्ही ॲडिशनल थोडं तेल घातलंय. यानंतर घालायचंय गाजर, हळद, मसाले, भाज्या आपण जरा परतून घेऊया. असं म्हणतात मुलं जेव्हा किचनमध्ये जातात त्यावेळेला एक वेगळीच चव त्या पदार्थाला येते. तर मग बघूया आता त्याने काय बनवतोय. भाज्या वाफेपर्यंत चला आपण सगळे सॉस मिक्स करून घेऊया. टोमॅटो केचप, रेड चिली सॉस, शेजवान चटणी, डार्क सोया सॉस. भाज्या मस्त शिजल्यात. यामध्ये आपण किंचित थोडं पाणी घालतोय आणि आपले वाफलेले बॉल्स घालून घेतोय. याला सगळ्याला मस्त मिक्स करायचं आणि परत 2 मिनिटासाठी वाफ येण्यासाठी ठेवून द्यायचं. वाव, मस्त शिजले रे. यामध्ये आता आम्ही कोथिंबीर घालतोय आणि सर्व करून घेऊया. तर मंडळी, तुम्ही ही डिश तुमच्या घरी नक्की बनवून बघा आणि तुम्ही बनवताना काही ॲडॉन्स काही वेगळ्या प्रकारे बनवली आहे का आणि ती कशी झाली हे आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा. चला आता आम्ही आता या डिशवरती मस्त ताव मारतो. बाय बाय.